खूप प्रॅक्टिस करूनही जर तुमच्या मेहंदीच्या डिझाईनमध्ये फिनिशिंग येत नसेल तर तुम्हाला सर्वात आधी तुमचा कोन बदलायची गरज आहे। मला परफेक्ट कोन बनवता आला पाहिजे, त्यासाठी मेहंदीची पेस्ट कशी बनवायची, त्याच्यामध्ये लागणारं प्रत्येक साहित्याचं परफेक्ट मेजरमेंट हे किती असावं, इवन पाण्याचंही प्रमाण किती असावं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर सर्वात आधी हे आपलं साहित्य आहे आणि सर्वात आधी लागणार आपला मेजरमेंट काटा, एक एअरटाईट कंटेनर, मेहंदीची पावडर जी 2 फिल्टर 3 फिल्टर 4 फिल्टर 5 फिल्टरपर्यंत असेल ती, शुगर आणि पाणी। तर चला आपण आता पेस्ट बनवायला स्टार्ट करूया। सर्वात आधी मेजरमेंट ऑन करून इथे मी 10 ग्रामची पावडर घेतलेली आहे आणि या 10 ग्राम पावडरमध्ये मी ॲड करणार आहे 6 ग्राम शुगर। 1 ग्राम 19-20 चालतं, 7 तर आपलं हे 17 ग्रामचं मिश्रण झालेलं आहे। 7 ग्राम ह्याच्यामध्ये मी शुगर घातलेली आहे। शुगर घातल्यानंतर आपण ह्याला चांगलं मिक्स करायचं आहे। जर पावडर तुम्ही 10 ग्राम घेतली असेल, 10 ग्राम घेतली असेल तर त्यामध्ये तुम्हाला 20 ml वॉटर ॲड करायचं आहे। जर तुम्ही 50 ग्राम पावडर घेतली तर तुम्हाला 100 ml वॉटर ॲड करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट कन्सिस्टन्सी बनवू शकता आणि मेजरमेंट सेम असेल। 10 ग्रामसाठी जर तुम्ही 6 ग्राम शुगर घेतली असेल तर 100 ग्रामसाठी तुम्हाला 60 ग्राम शुगर घ्यावी लागेल, किंवा कमी जास्त झाली तरी चालेल शुगर। ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता ह्या प्रोसेस नंतर आपल्याला इथे ऑइल ॲड करायचं आहे। 10 ग्राम पावडरमध्ये आपल्याला ऑइल हे 6 ml ॲड करायचं आहे। पण हे मी प्रॅक्टिससाठी बनवते त्यामुळे मी 3 ml ॲड केलेलं आहे। पण जर तुम्ही 10 ग्रामची बनवत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये 6 ml ऑइल ॲड करायचं आहे। ही आपली पेस्ट तयार आहे। आता ह्याला मी आफ्टर ड्राय रिलीज प्रोसेस झालेला आहे की नाही आपण हे चेक करूया। वरती जो आहे तो ब्राउनिश कलर आहे आणि खाली जर ग्रीन असेल तर म्हणजे तुमचं डाय रिलीज परफेक्ट झालेलं आहे। हे बघा, हे मी 6 तास ठेवलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 24 तास किंवा मॅक्सिमम 12 तास तरी ठेवू शकता। व ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही आहे। व्यवस्थित परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे। आता फक्त याला व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं आहे। पेस्ट बनवल्यानंतर कोन बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे आपल्याला एक लागणार आहे पायपिंग बॅग, एक ग्लास आणि एक स्टॉकिंग। सर्वात आधी पायपिंग बॅगला या ग्लासच्या आतमध्ये अशा पद्धतीने ॲड करायचं आहे। त्यानंतर जे स्टॉकिंग असेल ते जास्तीत जास्त फोल्ड करून, म्हणजे आपली जी पेस्ट आहे ती वेस्ट जाणार नाही या हिशोबाने मिनिमम एवढ्या अंतरावरती ह्याला ॲड करायचं आहे। यामध्ये पेस्टला फिल करायचं सर्व। वन टू त्यानंतर स्टॉकिंगला इझिली रिमूव्ह करायचं आहे। अशा पद्धतीचा क्लचर तुम्ही यूज करू शकता किंवा मग तुम्ही याला नॉट बांधू शकता। ही आपली पेस्ट रेडी आहे। 10 ग्रामची पेस्ट होती आपली, त्यामध्ये मी 6 ग्राम शुगर ॲड केलेला आहे, 6 ml ऑइल यूज केलेलं आहे आणि पाणी पावडरच्या डबल घेतलेलं आहे। जर पावडर मी 10 ग्राम घेतली होती तर मी पाणी ह्याच्यामध्ये 20 ml यूज केलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम परफेक्ट कोन बनवू शकता। आता आपण ह्याला रोल कसं करायचं ते बघूया। रोल करण्यासाठी तुम्हाला अशी सेलोफेन शीट पाहिजे। जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तुमच्यासाठी तर तुम्हाला अशा पद्धतीची सेलोफेन शीट यूज करायची जी एकदम थिन असते, पातळ असते। जर ते तुमची साईज असेल त्याला फक्त इक्वली फोल्ड करत जायचं आहे आणि जेवढी तुम्हाला साईज पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला ते कट करून घ्यायचं आहे। 1/2 फिंगरचा डिस्टन्स ठेवून इथे पकडायचं आहे। नंतर मग ह्याला सिंपली ट्विस्ट करायचं आहे, रोल करायचं आहे, रोलिंग। अशा पद्धतीने याला रोल करा। तुम्हाला जर पिन लावायची असेल तर प्रॉपर टिप साईज पाहिजे असेल तर इथे तुम्ही पिन ॲड करा। पिन ॲड केल्यानंतर मग ह्याला रोल करा। नंतर मेक शुअर की तुमचा जो थंब आहे, थंबचा जो नेल इथपर्यंत आहे तोच आतमध्ये गेला पाहिजे। जास्त जातो म्हणजे तुम्हाला आणखीन कोन रोल करायची गरज आहे। कोन रोल करत झाल्यानंतर आपल्याला इथे टिप्स किती पाहिजे, टिप पाहिजे तेवढं तुम्हाला पाठीमागे पुल करायचं आहे। जितकं पुल करणार तितकी टिप लहान होत जाईल आणि अशी फिंगर
आणि हा व्ही शेप आहे तो मस्ट आहे, हा व्ही शेप आलाच पाहिजे. त्यानंतर सिम्पली सेलो टेप घेऊ, इथे सिक्युअर करायचं आपल्या कोनला. तर हा आपला मास्टर कोन रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जी मेहंदी पेस्ट बनवली आहे त्याला फिल करूया. सिम्पली इथे कट करू, ह्याच्यामध्ये इनपुट करायचं. इथे थंब ठेवून थंबच्या मदतीने पुढे ह्याला प्रेशरने फिल करत जायचं आहे. इथपर्यंतच थांबायचं आहे, जास्त पुढे नाही जायचं, नाही तर आपली मेहंदी जी आहे ती खाली पडेल. आता इथे ट्विस्ट कसं करायचं, हे 1 2 जो उरलेला पार्ट आहे व्ही शेप बनतो त्याला बाहेरून टर्न करून फोल्ड करायचा आतल्या साईडला 1 2 आणि हा 3rd. इथे एक टीप लावायची आहे आपली मेहंदी खाली पडू नये म्हणून. त्यानंतर सिक्युअर करायचं आहे सेलो टेपने इथे. हा कोन जो आम्ही घरी बनवला आणि हा कोन जो मार्केटचा आहे, तुम्ही दोघांची साईज बघा. जर तुम्ही ह्या कोनने काम केलं तर तुमची मेहंदीची डिझाईन पण खूप छान फिनिशिंग येईल आणि तुमचा हात पण जास्त दुखणार नाही. जर ह्याने ट्राय केलं तर तुमचा हात पण पेन होऊ शकतो आणि डिझाईनमध्ये पण ती फिनिशिंग नाही येत. डिस्टन्स बघूया आपण दोघांचा. आणि मार्केटची मेहंदी कशी थिक असते. आता आपली पेस्ट बघूया किती सॉफ्ट आहे. तर हा डिफरन्स असतो. जर तुम्ही स्वतःचे कोन बनवाल तर तुमची फिनिशिंग अशी येईल आणि जर मार्केटचे कोन वापरत असाल तर तुमची डिझाईन अशी येईल. त्यामुळे स्वतःचा कोन बनवणं ही खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.